तुम्ही माझा पहिला व्हिडिओ पाहिला नसेल, पण तुम्हाला माहिती आहे का, हा व्हिडिओ बनवण्यामागे माझ्याकडे कोणतीही मोठी प्लॅनिंग नव्हती. ना माझ्याकडे मोठी टीम होती, ना माझ्याकडे कॅमेरा होता. खरं सांगायचं तर मला स्वतःला कधी वाटलं नव्हतं की माझं रोजचं आयुष्य, माझा अभ्यास, माझं घरकाम हे कोणासाठी तरी मोटिवेशन ठरू शकतं. फक्त ना फक्त माझ्या मुलीच्या एका वाक्यानं मला इतकं मोटिवेट केलं की त्याच वाक्यानं मला स्वतःकडे नव्यानं जगायला किंवा नव्यानं पाहायला शिकवलं. वन सेंटेन्स चेंज माय लाईफ. नमस्कार मंडळी, मी वैशाली. आजचा हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातल्या अशा एका वाक्याची गोष्ट सांगणार आहे. कदाचित जे माझे जुने सबस्क्रायबर आहे त्यांनी कदाचित शॉर्टमध्ये किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये ऐकलं पण असेल, पण जे आता नवीन जोडलेले आहेत किंवा जे नवीन व्हिडिओ पाहत आहेत त्यांना माहिती नसेल की त्या एका वाक्यानं माझ्या आयुष्याचा रंगच बदलला. माझं आयुष्य बदलायला लागलं आणि माझा विचार बदलला. आणि कधी कधी तर मला असं वाटते की जर ते एक वाक्य राहिलं नसतं तर तुमची आणि माझी मैत्रीसुद्धा झाली नसती. तर बघा, आत्ता मी तुम्हाला समोर सांगणार, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. जर आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून आपलं जे नातं आहे ते छान घट्ट व्हायला मदत होईल. बघा, मी 2013पासून अभ्यास करतो. तशी तर माझं डी एड वगैरे झालं 2008ला. मग मी माझं एक मार्काने, तुम्हाला माहिती आहे जेव्हा सी झाली होती तेव्हा माझं गेलं 1 मार्काने. नंतर लग्न, मुलगी झाली पहिली, आणि मग 2013पासून TETचा अभ्यास करत होते, निघत नव्हते. आत्ता TET निघाले, मी तुम्हाला व्हिडिओ पण टाकला मागे. मग माझा अभ्यास सुरूच होता. पण जेव्हा मी 2018-19पासून छान अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा माझी मुलगी बरीच मोठी झाली होती. म्हणजे ती असेल कदाचित 2018-19ला 10-11 वर्षाची असेल. तिला कळायला लागलं की आपली मम्मा अभ्यास करत आहे म्हणून. माझं शिक्षण, माझं एक्झाम, माझी तयारी, हे सगळं माझ्या आयुष्याचा भाग होता. ती बघत होती. आणि त्याबरोबर माझं घरकाम होतं, घर सांभाळणं होतं, जबाबदाऱ्या होत्या, आणि ती सगळं बघायची. आणि जेव्हा मग मी माझा अभ्यास सुरू करत होते, मी माझं घरकाम सोडलं नाही, मी मुलांचा पण अभ्यास सोडत नव्हते. माझ्या दोन्ही गोष्टी एकत्र चालू राहत होत्या. मग मध्ये पुन्हा गॅप झाला, मला दुसरा मुलगा झाला. तर मग त्याला मोठे होईपर्यंत 2-3 वर्ष तसेच गेले. मग 2021पासून मी परत माझी तयारी सुरू केली. म्हणजे हा जो संघर्ष आहे माझा खूप जुना आहे, आपल्या भरपूर सबस्क्रायबरना माहीत आहे. त्यामुळे ती बरीच मोठी झाली 2021ला. आणि मग मी जे करते ते सर्व ती बघत होती. आणि मग त्यामुळेच ना ती मला तिच्या मनात येत असेल कदाचित, किंवा तिला वाटत असेल की आपली मम्मा अभ्यास का करते. म्हणजे तिला माहीत नव्हतं ना. आता मी तिला कुठे सांगत होती की असं आहे की तसं आहे म्हणून. जेव्हा ते मोठी व्हायला लागली तेव्हा तिला कळलं असेल की आपली मम्मा अभ्यास करते, एक्झाम देत आहेत, पण एवढं तिला माहिती नव्हतं. पण तिच्या एका वाक्यानं मला ना माझ्या आयुष्याची किंमत कळायला लागली. आपण जे रोज करतो ते सामान्य वाटतं आपल्याला कळत नाही की आपण जे करतो ते सामान्यच आहे, ते काही स्पेसिफिक नाही आहे, ते काही विशेष नाही आहे. मला आपलं वाटतं की फक्त मी माझ्या फ्युचरसाठी अभ्यास करते, मी माझ्या करिअरसाठी अभ्यास करते, मी माझ्यासाठी अभ्यास करत आहे. मी जे करते ते इतर कोणाला उपयोगी पडू शकेल हे मी कधी आयुष्यातही विचार केला नव्हता. आणि खरंच तुम्हाला सांगते, मी करणारही नव्हती अशी विचार. मला माहीत नव्हतं की माझं जे बोलणं आहे ते माझ्या मुलीला मोटिवेट करतं. ती माझ्याशी बोलत होती एक दिवस, आणि ती मला म्हणत होती, ती मला बघत होती, मी घरकाम करत होती, माझा अभ्यास मी पोळ्या लाटत होती, ती मला बघत होती, म्हणाली की मम्मा तू अशा, म्हटलं मम्मा तू असं पोळी करता करता अभ्यास का करते. मग तिला तिला मला ना तिला काय सांगायचं समजलं नाही. तिला मला काहीतरी सांगायचं होतं की मम्मा तू एवढं सगळं करतेस, आई तू एवढं सगळं करतेस, आणि तू मला पण इतकं छान मोटिवेट करते, मग तू असं, खरं सांगू का, तिला असं म्हणायचं होतं की मम्मा तू काहीतरी कर. मग ती असंच मला म्हणाली, मम्मा तू व्हिडिओ बनवतेस. मी म्हटलं मी तुझा व्हिडिओ बनवू म्हणे मम्मा. मी म्हटलं नाही बेटा, कशाला व्हिडिओ बनवते. मम्मा तू कर, पोळ्या लाट, आणि मी तुझा असा व्हिडिओ काढते म्हणाली मला. तर तिने असा मेमोरीजसाठी तो व्हिडिओ काढला आणि माझ्याजवळ फोन दिला आणि लगेच बाहेर गेली खेळायला निघून. त्या क्षणी मला काही वाटलं नाही. मी आपल्या पोळ्या लाटला, स्वयंपाक केलं, आणि मग जेव्हा मी शांत बसले होते माझ्या झाडांकडे बघत, तुम्हाला माहिती आहे माझा स्मॉल हॅपीनेस माझी झाडं आहेत म्हणून, मग मी माझ्या झाडांकडे जेव्हा बघत बसले ना, तेव्हा माझ्या डोक्यात एक विचार आला. म्हणजे फोन माझ्या हातात होता. मला वाटलं माझ्या मुलीने मला असं का म्हटलं, मम्मा तू असं का करतेस. आणि तिच्या एका वाक्यानं मला विचार करायला लावलं. मग मी तो व्हिडिओ ओपन केला, बघायला लागले.
माझ्या डोक्यात एक कल्पना आली. मी हा जर व्हिडिओ यूट्यूबवर टाकला, पण खरं सांगते सोशल मीडियापासून मी खूप खूप लांब होते, भरपूर लांब होते सोशल मीडियापासून. पण मम्मा तू व्हिडिओ का बनवत नाही, तू इतकं छान मोटिवेट करते, जरा बोल. या शब्दाने मला विचार करायला लावलं. मी 8 दिवस घेतले, मी 1 महिना घेतला, मी 2 महिने घेतले, माझी हिंमत होत नव्हती. परत माझ्या मुलीने म्हटलं मम्मा तू चेहरा दाखवू नको, फक्त तू व्हॉइस ओव्हर कर. मला माहीत नव्हतं तिला, आजकालची मुलं खूप स्मार्ट आहेत. ती म्हणाली व्हॉइस, मी म्हटलं तिला व्हॉइस ओव्हर म्हणजे काय असते, तर मग ती म्हणाली मम्मा तू फक्त असा व्हिडिओ दाखव, तू फक्त बोल. तर म्हटलं ठीक आहे बेटा. मग मला काहीच माहीत नव्हतं यातलं, ना माझ्याजवळ कॅमेरा होता, ना माझ्याजवळ फोन होता, माझ्याजवळ काहीच नव्हतं सगळं. मी फक्त असं तांदूळाच्या भरणीमध्ये सरोता लावून जे काही करायचं माझं अभ्यासाचं ते शूट करायला लागले. आणि तुमच्यासमोर जो पहिला व्हिडिओ घेऊन आले होते तर तो बघाल, त्यामध्ये मी काहीच असं ठेवलेलं आहे, फक्त बघाल. ज्यांनी बघितला नसेल तो पहिला व्हिडिओ, आपला पहिला म्हणजे जो अभ्यासाचा स्टडी व्लॉग आहे तो म्हणते मी, तो स्टडी व्लॉग काढला होता मग. आणि बस त्याला तुम्ही इतकं भरभरून प्रेम दिलं की लगेच मला पहिल्या व्हिडिओला 5,000 व्ह्यू आले. आणि तेव्हा मला जाणीव झाली की खरंच माझ्या शब्दात एवढी ताकद आहे की कोणाचं आयुष्य बदलवू शकते. मी अभ्यास करते, मी घरकाम करते, मी जबाबदाऱ्या पार करते, आणि ह्याच कितीतरी महिलांना आपण मोटिवेट करू शकत आहे. कदाचित त्या देखील रात्री थकून अभ्यास करत होत्या, किंवा त्यांना पण अभ्यास करायचा होता, पण त्यांना मोटिवेशन मिळत नव्हतं, आणि त्यांना फक्त काहीतरी हवं होतं जे की माझ्याकडून मिळत आहे. तुम्हीसुद्धा करू शकता. हे एक वाक्य जे मी तुम्हाला सांगते, त्यांनी खरंच भरपूर, आपल्या ज्या फ्रेंड्स आहेत त्यांच्या जीवनात भरपूर बदल झाला आहे. मला आज 1 ते 1.5 वर्ष झाले भरपूर कमेंट आहेत, ताई मी सीटेट पास झाले, ताई मी एक्झाम पास झाले, ताई माझ्या आयुष्यात मी समोर गेले, मला जॉब लागला. खरंच नाही, हे वाक्य माझ्यासाठी इतके प्रेरणादायी ठरले. मला इतकं समाधान म्हटलं, पैशापेक्षाही ते खूप खूप मोठं समाधान आहे. कारण या शब्दांची किंवा या कमेंटची जागा कोणतंही सुख घेऊ शकत नाही. बरोबर आहे ना, मला कमेंटमध्ये सांगा. कारण हे कमेंट तुमचे मला इतकं मोटिवेट करतात की मला एक गोष्ट समजली की आपण जितकं आपल्या आयुष्याला जितकं छोटं समजतो ना, तितकं ते छोटं नसतं. आपण एक आई असो, आपण हाऊसवाईफ असो, आपण वर्किंग वुमन असो, आपण जरी एखाद्या छोट्या गावात राहत असलो, जरी मोठ्या सुविधा नसल्या, पण जर आपला प्रवास हा कोणासाठी मार्गदर्शक ठरत असेल तर ते भारी असतं. कारण कसं असतं, सगळ्यांच्याच आयुष्यात अडचणी आहे, सगळ्यांच्याच आयुष्यात खडतडे असतात, योग्य मार्ग मिळत नसतो, जो की मी उपभोगला. मला माहिती आहे सोपं नसतं, कारण संघर्षातून मार्ग काढायला दिशा लागते, आणि ती दिशा आपण शोधतो, पण आपल्या हाऊसवाईफला दिशा मिळत नाही. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते, तुम्ही जे शिकलात किंवा तुम्हाला शिकायची गरज असेल ना, तर जेव्हा आपण त्या अडचणीकडे बघतो ना, तेव्हा आपल्याला खूप खूप अशी जाणीव होते की खरंच मी किती अडचणी पार करून पुढे गेलेली आहे. कधी विचार करून बघा चहा पिता पिता की मी कशी होती आणि काय झालेली आहे. तेव्हाच आपण आपली स्टोरी परिवर्तित करू शकतो. आपण स्वतःला लहान समजत असतो, पण आपण लहान नसतो, आपण काहीतरी वेगळं करत असतो. तर माझ्यासाठी हे यूट्यूब म्हणजे फक्त व्हिडिओ नाही आहेत. तर माझ्यासाठी जेव्हा यूट्यूब सुरू झालं तेव्हा माझ्या मनात कदाचित एवढं मोठं काही नव्हतंच, मला माहिती नव्हतं. हळूहळू मला जगायला लावलं यूट्यूबनी, मला शिकायला लावलं. मी खूप काही शिकले, माझ्या आयुष्यात खूप चेंजेस झाले. आज माझ्यासोबत हजारो ताई आहेत ज्या सकाळी उठतात, घरकाम करतात, आपल्या मुलांना सांभाळतात, नोकरी करतात, आणि स्वतःचे स्वप्न मनात ठेवून, स्वतःवर विश्वास ठेवून पंखानी उडायला माझ्यासोबत तयार आहात. आणि त्यांना पण कळलं आहे की आपण काहीतरी करू शकतो, हे भारी असतं आहे. या व्हिडिओमुळे आपल्यासारख्या कित्येक हाऊसवाईफ स्वतःला म्हणायला लागल्या की मी पण नवीन सुरुवात केली आहे. बरोबर आहे ना, मी जे बोलते ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण आपले छोटेसे प्रयत्न आज कितीतरी महिलांना प्रेरणा देत आहेत. तर आजची आपल्यासाठी एक मोठी टीप आहे, तुम्हालाही जर काही येत नसेल तर फक्त स्वतःपुरतं बसू नका की मला काही येत नाही म्हणून. तर हे शोधण्याचा प्रयत्न करा की मला काय येतं, आणि मग तुम्हाला काय येतं, तुम्ही काय करू शकता, तुमचे अनुभव काय आहे, हे एका डायरीवर लिहायला सुरुवात करा. तीच तुमची स्ट्रेंथ आहे. तुम्हाला तुमची स्ट्रेंथ जर मजबूत करायची असेल तर तुमचे अनुभव मला शेअर करा कमेंटमध्ये. मी तुम्हाला गाईड करू शकेल. तुमच्यात काय स्किल आहे, तुम्हाला काय आवडतं, त्याच्यापासून तुम्ही काय करू शकाल. तुम्ही तुमचं घर, जॉब मॅनेज करत आहात का, तुम्ही कुठल्या विषयाचा अभ्यास करताय, कुठल्या एक्झामची तयारी करत आहात, तुमच्याजवळ कुठली स्किल आहे, तुमच्याजवळ शिवणकामाची स्किल आहे का, तुमच्याजवळ पार्लरची स्किल आहे का, तुमच्याजवळ बोलण्याची स्किल आहे का, तुमच्याजवळ स्वयंपाकाची स्किल आहे का, तुमच्याजवळ कुठली स्किल आहे ते मला सांगा. मी नक्की तुम्हाला मदत करेल.
आणि जर तुम्ही या अडचणी पार केल्या असाल तर तुमची स्टोरी शेअर करा कमेंटमध्ये. मला वाचून खूप आनंद होईल, कारण मला बघायचं आहे की माझ्यासारखी स्टोरी आणखी कोणाची आहे. माझ्याजवळ प्रेरणा घेऊन कित्येक महिला समोर घ्या. प्लीज तुमची स्टोरी शेअर करा, जेणेकरून इतर महिलांसाठी आपले संघर्ष डायरेक्शन बनू शकेल. तुमची कमजोरी कोणासाठी तरी ताकद बनू शकेल. तुमचा एक छोटासा प्रयत्न कदाचित कोणाच्या आयुष्यातील मोठी सुरुवात बनू शकते. जसं माझ्यासाठी माझ्या मुलीच्या या वाक्याचा अर्थ खूप मोठा झाला, तसंच आज मी जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा मला जाणवतं, जर माझ्या मुलीने हे सेंटेन्स म्हटलं नसतं तर आज मी तुमच्यासमोर इथे राहिले नसते. पण त्या सेंटेन्सनी मला विचार करायला भाग पाडलं. म्हणून तू जे करतेस ते फक्त तुझ्यासाठी नाही आहे. तू जे करतेस ते फक्त तुझ्यासाठी नाही आहे, तर ते इतरांसाठी प्रेरणा बनणार आहे. म्हणून कदाचित तुम्हाला आज कळणार नाही, पण जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल 5 ते 7 वर्षांनी किंवा 2 वर्षांनी किंवा पुढच्या वर्षी, तर तुम्हाला कळेल की यस, मी तरी काहीतरी केलेलं आहे. म्हणून जेव्हा माझा विचार बदलला, माझी पद्धत बदलली, रोजच्या कामाकडे पाहण्याची माझं आयुष्य बदललं, तसं तुमचं पण होणार आहे. कारण मला पूर्वी वाटायचं की मी फक्त आयुष्य जगते. मला असं वाटते आता कदाचित मी काहीतरी वेगळं करते, जे की तुम्हालाही वाटेल. म्हणूनच आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडे सांगण्यासारखं काही नाही आहे ताई, पण तुमच्या जवळसुद्धा सांगण्यासारखं आहे. मला माहिती आहे सगळ्यांच्या आयुष्यातच सांगण्यासारखं असते. प्लीज तुम्ही लिहा, तुम्ही व्यक्त व्हा, तुम्ही कमेंटमध्ये लिहा. जेव्हा तुम्ही लिहाल, तुम्ही व्यक्त व्हाल, तेव्हाच तुमचे विचार व्यक्त होतील. तुम्हाला इमॅजिन होईल, तुम्ही शिकू शकाल. तुमच्या एका मला दिलेल्या कमेंटमुळे तुम्ही व्यक्त जर झालं तर तुम्हाला कळेल की तुमची स्ट्रेंथ काय आहे. तुम्ही किती वर्ष घर सांभाळलं, तुम्ही किती अडचणी पार केल्या, तुम्ही किती वेळा थकून उठलात, किती वेळा स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून कुटुंबासाठी उभं राहिलात. हे सगळं फक्त एक स्टोरी नाही आहे. हे तुमच्या आयुष्यातला संघर्ष तुमची स्टोरी बनू शकतो. तर तुमची स्टोरी ऐकण्याची मला खूप उत्सुकता आहे. आणि जर तुम्हालाही असं वाटत असेल की माझ्या आयुष्यातला अनुभव तुमच्यासाठी उपयोगी पडत आहे, तर नक्की लाईक करा आणि तुमची स्टोरी लिहायला कमेंटमध्ये विसरू नका. तुमचा अनुभव दुसऱ्या कोणाला प्रेरणा देऊ शकतो. म्हणून जशी माझी स्टोरी अजून संपलेली नाही आहे, तशी तुमची स्टोरी संपलेली नाही आहे. तुमच्या आयुष्यात असं कोणतं वाक्य आहे ज्याने तुम्हाला विचार करायला भाग पाडलं? कदाचित तुमचं ते वाक्य दुसऱ्या कोणाचं आयुष्य बदलू शकते. कधी आयुष्य बदलवण्यासाठी मोठी घटना लागत नाही. फक्त एक वाक्य पुरेसं असते, जे की माझ्यासाठी होतं. आई, तू हे सगळं का करत नाही, किंवा आई, तू सगळं का करते, यामुळे माझं आयुष्य बदललं. तसं तुमचं पण बदलू शकते. तर वैशाली आहे मी, जे की तुमच्यासाठी मोटिवेशन घेऊन येते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील मोटिवेशनसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या स्टोरीला लहान समजू नका. तुमच्या छोट्याशा प्रयत्नाला कधीही कमी लेखू नका. तुम्हाला कधीही असं समजू नका का मी काहीच नाही आहे. तर स्वतःला असं समजा की मी सर्वच काही आहे आणि मी माझं आयुष्य बदलू शकते. बाय.